नमस्कार, मी वैद्य श्रीनिवास नवले. आज आपल्या इथे एक वनस्पती आहे, तिचं नाव करंज आहे. करंजाचं रसगिरी विभाग कटुकटू उष्ण असा आहे, त्यामुळे वातकफज व्याधींमध्ये करंजाचा जास्त उपयोग केला जातो. तसेच जे वातकफज कुष्ठ आहे त्या व्याधींमध्ये देखील करंजाचा जास्त उपयोग केला जातो. याचं जे त्वक आहे त्याचा उपयोग आपण दद्रू, पामा, चर्मदल ह्या कुष्ठांमध्ये केला जातो. त्यानंतर आपण बघू शकता शेंग आहे, त्या शेंगामध्ये जे बी आहे त्याच्या तेलाचा उपयोग आपण सर्व प्रकारच्या कुष्ठामध्ये करू शकतो. आणि जे करंजाचं तेल आहे ते दृष्ट व्रणातील पुळ आणि क्लेद यांचं शोषण करतं आणि दृष्ट व्रणाचं शोधन करतं. आणि इथं जे काष्ठ आहे त्या काष्ठाचा उपयोग आपण दंत धावनासाठी करू शकतो. तर आपण इथं करंजाचं पल्लव बघू शकतो, म्हणजे करंजाचं पान बघू शकतो. तर याचा उपयोग गुदमरुदावर या व्याधींमध्ये केला जातो. तर तो करायचा कसा, तर करंजाच्या पानांना मृत किंवा तेल यामध्ये भर्जन करून घ्यावे आणि तो आभ्यंतर प्रयोग करावा. हे करंजाचं पान वाताचं अनुलोमन करतं, त्यामुळे गुल्म, अर्श, उदावर्त या व्याधींमध्ये आपण करंजाचा उपयोग करू शकतो. तर अशा प्रकारे करंज ही आपली वनस्पती आहे.